भारतातील स्पर्धा परीक्षांच्या इतिहासात गेल्या काही काळात घडलेल्या घटनांनी संपूर्ण देशातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षण व्यवस्थेला हादरवून सोडले। नीट यूजी परीक्षेतील गैरव्यवहार असो, पेपर लीकचे प्रकरण असो, यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्याची आलेली वेळ असो आणि सीबीएसई मूल्यांकनातील गोंधळ यांमुळे हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागले। या पार्श्वभूमीवर देशभरातून विशेषतः तरुण आणि विद्यार्थी संघटनांकडून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची तीव्र मागणी केली जाते। विरोधी पक्षांनीही या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले। नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी पद सोडावं अशी जोरदार मोहीम चालवली आहे। परंतु एवढा प्रचंड जनाक्रोश, आंदोलन आणि राजकीय दबाव असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्र सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास इच्छुक का नाही, हा सध्याच्या राजकीय वर्तुळातील सर्वात मोठा आणि कळीचा प्रश्न बनलाय। केंद्र सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेत नाहीयेत, यामागची काही कारण आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। भारतीय राजकारणाचा इतिहास जर आपण पाहिला तर नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्याची एक दीर्घ आणि उज्ज्वल परंपरा राहिली आहे। 1956 मध्ये अरियल्लूर रेल्वे दुर्घटनेनंतर तत्कालीन रेल्वे मंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। त्यांनी स्वतः ट्रेन चालवली नव्हती किंवा अपघात घडवून आणला नव्हता, तरीही विभागाचा प्रमुख म्हणून त्यांनी ती जबाबदारी स्वतःवर घेतली होती। पुढे जाऊन अटल बिहारी वाजपेयी यांच्या एनडीए सरकारच्या काळात 1999 मध्ये गैसल रेल्वे अपघाताच्या वेळी सुमारे 290 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर नितीश कुमार यांनी आणि 2001 मध्ये तहलका प्रकरणानंतर जॉर्ज फर्नांडिस यांनी राजीनामे दिले होते। अगदी यूपीए सरकारच्या काळातही 2G स्पेक्ट्रम प्रकरणात राजा, आदर्श घोटाळ्यात अशोक चव्हाण आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकरणावरून शशी थरूर यांना पद सोडावं लागलं होतं। परंतु 2014 नंतरच्या भाजप सरकारच्या काळात ही परंपरा पूर्णपणे बदलल्याचं दिसतं। 2015 मध्ये जेव्हा ललित मोदी वादावरून सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती, तेव्हा तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं की आमच्या सरकारमध्ये मंत्र्यांचे राजीनामे घेतले जात नाहीत, हे यूपीएचे सरकार नसून एनडीएचे सरकार आहे। ही छोटी चित्रफित आपण पाहूया। नए इसमें मंत्रियों के त्यागपत्र नहीं होते हैं भैया, वो यूपीए गवर्नमेंट नहीं है, एनडीए गवर्नमेंट। ही केवळ एक घोषणा नव्हती, तर ती भाजपची एक बिनलिखित राजकीय धोरण रेषा बनली। धर्मेंद्र प्रधान किंवा इतर कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा न घेण्यामागे मोदी सरकारची एक विशिष्ट राजकीय रणनीती आणि विचारसरणी कार्य करते। पहिले मुख्य कारण म्हणजे दबावाखाली न झुकण्याची प्रतिमा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात एक मजबूत, कणखर आणि बाहेरील दबावापुढे न झुकणाऱ्या नेत्याची प्रतिमा तयार केली आहे। विरोधी पक्षांच्या मागणीवरून किंवा रस्त्यावरील आंदोलनांमुळे जर एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेतला गेला तर त्यातून सरकारने आपली चूक मान्य केली आणि सरकार दबावाखाली आलं असा संदेश संपूर्ण देशात जाईल अशी भीती सरकारला असते। सरकारची रणनीती अशी असते की आंदोलनाच्या ऐन भरात किंवा राजकीय तापमान उच्च असताना कोणतीही कारवाई करायची नाही। जेव्हा आंदोलन शांत होतं तेव्हा एखाद्या सामान्य प्रशासकीय फेरबदलाचा भाग म्हणून किंवा मंत्रिमंडळ विस्तार करताना संबंधित मंत्र्याचे खाते बदलले जाते। सुरेश प्रभू यांच्या बाबतीत रेल्वे अपघातानंतर हीच रणनीती वापरली गेली होती। अपघाताच्या वेळी त्यांचा राजीनामा न स्वीकारता पुढे जाऊन मंत्रिमंडळ फेरबदलात त्यांचं खातं बदलून त्यांना वाणिज्य मंत्रालय देण्यात आलं होतं। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचे भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील अनन्यसाधारण महत्त्व। धर्मेंद्र प्रधान हे केवळ शिक्षण मंत्री नाहीत, तर ते भाजपचे एक अत्यंत प्रभावी रणनीतिकार, संघटक आणि निधी संकलक मानले जातात। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात करणारे प्रधान हे संघाच्या विचारसरणीशी आणि कार्यपद्धतीशी अत्यंत घट्ट जोडलेले आहेत। त्यांचे वडील देवेंद्र प्रधान स्वतः वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते, म्हणजे राजकारणाचे धडे त्यांना घरातूनच मिळालेत। मे 2024 पासून ते सलग केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून कार्य करतायत। पेट्रोलियम मंत्री असताना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना यशस्वीरित्या राबवून त्यांनी आपली प्रशासकीय पकड सिद्ध केली होती। याशिवाय उत्तर प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, बिहार आणि विशेषतः ओडिशा या राज्यांमध्ये भाजपचा जनाधार वाढवण्यात आणि 2024च्या निवडणूक व्यवस्थापनात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे। भाजपच्या ड्रेसिंग रूम मध्ये त्यांची पकड अत्यंत मजबूत मानली जाते। अशा अत्यंत विश्वासू, अनुभवी आणि संघटनात्मक दृष्ट्या महत्त्वाच्या नेत्याला एका विभागातील गोंधळामुळे किंवा आंदोलकांच्या मागणीमुळे बाजूला करणं भाजपला परवडणारं नाही, अशी भाजपची विचारसरणी आहे।
तसंच भारतीय परीक्षा पद्धतीतील पेपर लीक आणि गोंधळाचा प्रश्न हा केवळ एका मंत्र्यापुरता किंवा एका वर्षापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण संस्थात्मक अपयशाचा भाग आहे असं म्हणणं भाजपचं आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही संसद कायद्याद्वारे स्थापन झालेली वैधानिक संस्था असून 2017 मध्ये नोंदणीकृत झालेली एक सोसायटी आहे, ज्यामुळे तिच्या कायदेशीर जबाबदाऱ्या आणि उत्तरदायित्वावर अनेक प्रश्न उपस्थित होतात. गेल्या काही वर्षात देशभरात विविध राज्यांमध्ये आणि केंद्रीय संस्थांमध्ये 70हून अधिक पेपर लीकच्या घटना घडल्या आहेत, ज्याचा फटका लाखो विद्यार्थ्यांना बसलाय. त्यामुळे सरकारचा असा युक्तिवाद असतो की पेपर लीक रोखण्यासाठी कायदे कडक करणं, तपास यंत्रणा लावणं, पोलिसांकडून अटक सत्र राबवणं आणि यंत्रणेत सुधारणा करणं हा यावरील उपाय आहे. मंत्र्यांचा राजीनामा घेणे हा नाही. म्हणून भाजपने अजूनपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलेला नाही. परंतु दुसरीकडे गेल्या 11 ते 12 वर्षातील रेल्वे अपघात असोत, जसे की 2023 मधील बाळासोर अपघात ज्यात 296 निष्पाप जीवांचा बळी गेला, लखीमपूर खिरी प्रकरण असो किंवा मणिपूरमधील हिंसाचार असो, विपक्षाकडून सातत्याने अमित शहा, अश्विनी वैष्णव किंवा अजय मिश्रा टेनी यांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली. तरीही कामगिरीच्या किंवा प्रशासकीय चुकीच्या आधारावर एकाही मंत्र्याचा राजीनामा घेतला गेला नाही. MJ अकबर यांचा एकमेव राजीनामा हा वैयक्तिक आरोपांवरून झाला होता, प्रशासकीय अपयशामुळे नाही. त्यामुळे आज जंतर मंतर पासून ते रस्त्यांपर्यंत आंदोलन करणारे विद्यार्थी आणि नागरिक हाच सवाल विचारतायत की एका मंत्र्याची खुर्ची, निष्ठा आणि राजकीय गणित ही लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यापेक्षा आणि नैतिक जबाबदारीपेक्षा मोठी झाली आहेत का? सरकार कोणत्याही आंदोलनाची ताकद आणि राजकीय प्रभाव एका तराजूत तोलत असते. सरकार पाहतं की या आंदोलनामुळे मूळ मतदार दुरावत आहेत का आणि आगामी निवडणुकांवर याचा किती परिणाम होईल. 2020 ते 21च्या शेतकरी आंदोलनात सरकार कित्येक महिने अडून राहिलं होतं, पण जेव्हा निवडणुका जवळ आल्या तेव्हा कृषी कायदे मागे घेण्यात आले. धर्मेंद्र प्रधान यांच्या बाबतीतही सरकार सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. CJP किंवा विद्यार्थी संघटनांच्या दबावाखाली थेट राजीनामा देणं म्हणजे चूक मान्य करणं ठरेल, जे सरकारच्या ट्रॅक रेकॉर्डमध्ये बसत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रिटनमध्ये 1982च्या फॉकलँड युद्धाच्या वेळी परराष्ट्र मंत्र्यांनी कोणतीही चूक नसताना नैतिक जबाबदारी म्हणून अवघ्या 3 दिवसात राजीनामा दिला होता. परंतु आज भारतात नैतिकतेचं ते मापदंड पूर्णपणे बदललेले आहेत. येत्या काळात जर केंद्र सरकारमध्ये किंवा भाजप संघटनेत फेरबदल झाले आणि धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्रालयातून काढून पक्षाच्या संघटनेत मोठी जबाबदारी दिली गेली किंवा दुसरं खातं दिलं गेलं, तर समजून जावं की सरकारने थेट राजीनामा न घेता आपल्या जुन्या सुरेश प्रभू मॉडेलचा वापर करून राजकीय मार्ग काढलाय. आजच्या राजकारणात अपयश किंवा निष्काळजीपणावर राजीनामा देणं ही जबाबदारी न मानता हार मानली जाते आणि जेव्हा उत्तरदायित्व स्वीकारणं हीच सरकारसाठी हार ठरते, तेव्हा शेवटी पराभव सरकारचा किंवा पक्षाचा होत नाही, तर त्या विद्यार्थ्यांचा आणि कुटुंबाचा होतो, ज्यांचं भविष्य एका लीक झालेल्या कागदावर टांगलं जातं. सध्या तरी नैतिक उत्तरदायित्वापेक्षा राजकीय गणित, संघटनेतील पकड आणि राजीनामा न देण्याचं धोरण हेच धर्मेंद्र प्रधान यांच्यासाठी सर्वात मोठं संरक्षण कवच ठरतंय. या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.